नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल जयश्रीज किचन. आणि आपण आज करणार आहे कांद्याची पात. तर आपण ही कांद्याची पात जी आहे आणली होती, त्याला व्यवस्थित छान धुतलेली आहे आणि असे बारीक जे आपण कापून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण दाखवणार आहे कांद्याची पात वेगळ्या पद्धतीने कशी करायची. तर ते आपण आता तुम्हाला दाखवतोय. तर आपण आता काय केलेलं आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, गरम झालेली ही कढई, आणि त्याच्यात आपण टाकतोय लसूण टाकतोय आपण. आणि प्लस आपल्याला टाकायचं आहे मिरची, एकदम बारीक केलेली मिरची आहे. आणि प्लस आता आपण टाकतोय आता कांद्याची पात. खूप इझी रेसिपी आहे. आणि जेव्हा काही आपल्याकडे भाज्या नसतील तर ही भाजी आपल्याला उपलब्ध भेटते मार्केटमध्ये, तर लगेच आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय याच्यामध्ये डाळ. ही आहे आपली मसुरीची डाळ. तर जनरली काय करतात माहिती का, कांद्याची पात जी आहे ही फक्त याचीच भाजी करतात, पण आम्ही जे दाखवतोय आज त्याच्या मसुरीची डाळ आपण ॲड करतोय त्याच्यामध्ये, आणि एक वेगळी चव येईल अशी आपण भाजी करतोय. तर आता ऑलमोस्ट थोडंसं फ्राय करून घेऊ आपण याला व्यवस्थित. आणि थोडंसं जास्त लालसर झाल्यानंतर आपण बाकीची कांद्याची पात जी उरलेली आहे ते आपण टाकू. आणि मिरचीचं पेस्ट करून ठेवलेलं आहे, तर आपण ते पण सुद्धा याच्यात टाकू. तर आपण आता हे मिरचीचं पेस्ट घेतलं आहे, ऑलमोस्ट 2 ते 2.5 चम्मच टाकलेलं आहे. थोडंसं जर जास्त तिखट पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त अजून मिरची टाकू शकता. जनरली आम्ही तिखट खातो, त्याच्यामुळे आम्ही 2 ते 2.5 चम्मच जे आहे मिरची याच्यात टाकलेली आहे. आणि आपण याला आता मस्त फ्राय करून घेतोय. आणि फ्राय केलं की काय होईल, ही जी मिरची आहे सगळीकडे पसरेल आणि चव छान लागेल याच्यामध्ये. तर आपण आता उरलेली जी कांद्याची पात आहे ती आपण याच्यात टाकतोय आता. हे टाकल्यानंतर याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि म्हणजे जेणेकरून जी मिरची वगैरे टाकली होती ते पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल. आणि चव पण छान येईल. आता ह्याला ऑलमोस्ट एक 3 मिनटं किंवा 2 मिनटाच्या आसपासपर्यंत जे आहे आपण याला फ्राय करून घेतोय. तेल आणि मिरची व्यवस्थित मिश्रण झालं पाहिजे व्यवस्थित. आणि नंतर आपण टाकू बाकीचं. तर हे जी डाळ आहे आपण घेतलेली आहे, तर याला व्यवस्थित छानपैकी 3 ते 4 वेळेस धुवून घ्या, म्हणजे याचं जे पाणी आणि जे आतमध्ये जे घाण बसलेलं असतं ना ते सगळं व्यवस्थित निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण ही डाळ जी आहे ती आपण याच्यात कढईमध्ये टाकणार आहे. आणि मस्त डाळीची भाजी आणि शेपू हे व्यवस्थित कॉम्बिनेशन करून आपण भाजी बनवतोय, शेपूची भाजी प्लस डाळ. तर आपण आता हे डाळ घेतलेली आहे व्यवस्थित धुवून, आणि आता ऑलमोस्ट याला आता प्रॉपर मिक्स करू आपण. आणि मिक्स केल्यानंतर ऑलमोस्ट एक 3 ते 5 मिनिटात आपली ही जी भाजी आहे ती रेडी होणार आहे. आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये आपण आता मीठ, ऑलमोस्ट 1 ते 1.5 चम्मच मीठ. वा, खूप इझी रेसिपी आणि 5 ते 7 मिनिटात होण्यासारखी रेसिपी आहे. ज्यांना कोणाला माहिती नाही आहे की शेपूची भाजी कशी करायची, तर माफ करा, चुकून निघालं तोंडातून. कांद्याची पात जी आहे ती कशी करायची माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्यांना शेअर करा. थोडीशी हळद पण टाकलेली आहे आपण याच्यावर. तर आता हे ऑलमोस्ट डन आहे भाजी. फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स होईल. आणि आपली भाजी जी आहे ती 2 ते 3 मिनिटात रेडी होणार आहे.
याच्यावरती आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं हे झाकण लावून ठेवू, म्हणजे जे व्यवस्थित वाफ बसेल आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल भाजी कशी झालेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे आपली कांद्याची पात भाजी जी आहे रेडी झालेली आहे आणि मस्त छान दिसते आहे भाजी. चवीला पण टेस्ट केली मी आत्ता जस्ट, तर खूप छान झालेली आहे. याच्यासोबत जे आहे तुम्ही भाकरीही खाऊ शकता, इवन तुम्ही चपाती किंवा पोळीही खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ जो आहे कांद्याच्या पातचा व्हिडिओ, जर कोणाला माहीत नसेल कांद्याची पात कशी करायची तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.